श्री गणराज स्वामी समर्थ सासगाव सन्माननीय सुजितजी देशमुख यांचा संघ यानंतर पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये खेळणार नाही। सुजितजी देशमुख यांचं म्हणणं आहे पुढील येणाऱ्या सर्व पर्वांसाठी देणगी स्वरूपात पाहिजे ते योगदान त्यांचं लाभेल, सहकार्य नक्कीच लाभेल, परंतु पुढच्या वर्षीपासून पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये श्री गणराज स्वामी समर्थ सासगाव हा संघ मात्र खेळणार नाही। खरं तर हे वर्षच आता कठीण आहे थोडं, अशा रिटायरमेंट असं खेळणं। चला आता आपण फायनल मॅच कडे जाऊ। सुजित देशमुख यांचा निर्णय कठोर निर्णय, परंतु त्यांना तो घ्यावा लागला कारण त्यांच्या व्यवसायामुळे त्यांना वेळ देणं थोडं कठीण काम आहे। त्यांना देखील शुभेच्छा असतील। चला मॅच चालू करा। फायनल मॅच झालं गेलं ते आता गंगेला मिळालं आणि फायनल मॅच मध्ये आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। गणेश नाना पाटील ठाम आहेत की पुढच्या वर्षी सगळे खेळतील। गणेश नाना पाटील यांचं म्हणणं आहे की पुढच्या वर्षी सगळे खेळाडू खेळतील, त्यांची आपण मनधरणी करू। प्रेक्षकांना विनंती आहे की सीमारेषेच्या बाहेर आपण उभं राहावं। हॅलो, तर प्रेक्षकांना विनंती करतो की आपण जी बाउंड्रीची लाईन आहे त्याच्या बाहेर उभे राहा। तुमच्यामुळे कोणत्याही खेळाडूच्या नक्कीच मोठ्या चांगल्या फटक्याला त्याचबरोबर कोणत्याही खेळाडूला इजा होता कामा नये। पुन्हा एकदा विनंती करतो की प्रत्येक प्रेक्षकांनी बाउंड्री लाईनच्या बाजून दूर राहायचंय। अवधूत भगत एवढ्या स्पर्धा तुम्ही भरवल्यात देखील अवधूत भगत तुमच्या मागचे जरा पब्लिक घ्या। कर्णुक साहेबांना देखील विनंती आहे एक्साइटमेंट थोडी कमी करा आता, कारण फायनल मॅच आहे। सर्वांचं सहर्ष स्वागत। पाच सकाळपासून जरा रुसलेले फुगलेले चेहरे मी पाहिले, परंतु आता फायनल मॅच मध्ये जरा हसतात सगळेजण। अशा गोष्टी घडतात। घर म्हटल्यानंतर थोडीफार कुरघोडे आल्याच, परंतु शेवटी घराचं आनंदी वातावरण या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये, कारण हा परिसर आणि या परिसराने नेहमीच खालापूर क्रिकेटसाठी रायगड क्रिकेटसाठी मोठमोठे खेळाडू मात्र दिलेले आहेत। चला मॅच स्टार्ट करा, लवकर मॅच स्टार्ट करा। राकेश पाटील तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करायचे। खरं तर हे 11वं पर्व आहे अमित दादा। 11वं पर्वामध्ये मला आठवण होते ज्यांनी पंचक्रोशी प्रीमियर लीग चालू केली, फाउंडर कमिटी। त्या फाउंडर कमिटीचं देखील इथे सदस्य उपस्थित असतील तर त्यांनाही विनंती की आपण मंचावरती या। त्यांचं भलं मोठं योगदान आहे। पुढच्या वर्षी 12वं तप आहे, 12वं वर्ष आहे। आणखी मला असं वाटते मोठ्या स्वरूपात धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग जोरदार व्हावी यात तेळ मात्र सुद्धा शंका नाही। मॅचला होते करतोय सुरुवात। पहिला चेंडू फायनल मॅच गोलंदाजीसाठी सज्ज झालाय प्रतीक देशमुख सासगावचा खेळाडू आणि त्याच्या विरोधात देवांश राजे सलामीवीर आतकर गावचा प्रशांत मडवी आणि त्याला साथ देतोय मयुरेश सासगाव। पहिलाच बॉल दिला भिरकावून बेघुमाके प्रशांतचा षटकार।
पहिल्याच बॉलवरती जोरदार आक्रमण केले प्रतीकच्या विरोधात. प्रशांत मडवीच्या बॅटमधून धमाका पाहायला मिळाला. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगचा षटकार 6 धावा. दिमागदार सुरुवात या सत्राची फायनल मॅचची. पुन्हा एकदा अफलातून दर्जेदार हवाई हल्ला षटकार. देवांश राजे या टीमची सुरुवात काय असू शकते. आतकरगावचा विस्फोटक फलंदाज आहे. चर्चा बऱ्याच झाल्या, बरेच खेळाडू इथे उपस्थित आहेत. मगाशी सचिन देशमुख यांचं देखील आगमन झालं. नाना इथे उपस्थित आहेत. नानांवरती सर्वांच्या नजर आहेत, कारण नाना कोणाच्याही खेळाडूची मनधरणी करू शकतात. गेलेले त्यांना परत आणावं लागेल. धाव संख्या 12. वातावरणात कधी कधी थोडं गडूळ होतं, परंतु त्याला पुन्हा एकदा व्यवस्थितपणे आणणं, कारण ही पंचक्रोशी आहे. पंचक्रोशी एकत्रित असणं. पहा किती लोक तुम्हाला पाहण्यासाठी आलेत. त्यांना काही ठाऊक नाहीये तुमच्यात काय चाललंय. ते फक्त खेळ पाहण्यासाठी आलेत. त्यांना विचारलं ना कोणी दुसऱ्या उद्या, तर ते लगेच उत्तर देतात काय पंचक्रोशीच्या मॅचेस झाल्या. आणि तुमचं वातावरण त्यांना सांगितलं तर मला असं वाटतंय मग तेही थोडे तापतील. धावा 12. जोरात बॅट फिरवली होती, चांगला टप्पा ठेवला. ऑफस्टंपच्या बाहेर प्रतीक देशमुखने कमबॅक केले. पहा अगदी या पंचक्रोशीतील सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. यंग टॅलेंट पाहायला मिळालं मागच्या 11 पर्वांमध्ये. हे 11वं पर्व या स्पर्धेचं. पुढच्या वर्षी 12वं तप, एक तप मात्र कंप्लीट केले जाईल या स्पर्धेच्या निमित्ताने. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025. स्लोवर वन टाकायचा प्रयत्न, परंतु दिशा खराबे पंच इथे दंडित करतायत. व्हाईट बॉल. देवांश राजे 11, अजयजी पिंगळे यांचा संघ. आणि त्याचबरोबरीने त्यांच्या विरोधात जितेंद्रजी कर्णुक आणि प्रशांतजी पाटील यांनी पुरस्कृत केलेला श्री गावदेव प्रसन्न सारसन या दोन संघादरम्यान चालू असलेली ही लढत. 13 धावा धावफलकावर. फुलटॉस बॉल स्विंग केला मिड विकेटच्या दिशेनं. कॉमेंट्री बॉक्सच्या अगदी समोर फिल्डर तैनात आहे. फक्त एकच धाव. अनेक खेळाडू या पंचक्रोशीने दिलेले आहेत. मला वावगं ठरणार नाही, कारण मी ते सामने पाहिलेले आहेत, जवळून सामने पाहिलेले आहेत. ॲज अ कॉमेंटेटर म्हणणार नाही, परंतु प्रेक्षक, एक नवोदित खेळाडू म्हणून या सर्व खेळाडूंना मी पाहिलेलं आहे. जी फाउंडर कमिटी आहे त्यामधील कित्येक जे आहे ते स्वतः खेळाडू होते. त्यांनी एकत्रित केलं. पंचक्रोशी एक टीम होती मित्रांनो. पंचक्रोशी टीमची का स्थापना झाली हे मी षटक संपल्यानंतर नक्कीच सांगेल. धावसंख्या 14, 14, लॉस ऑफ 0 विकेट. रायटी बॅटर सध्या मयुरेश प्रयत्न करतोय. बॅट हातातून थोडी सटकली, त्या कारणास्तव इथे एक धाव जोडली जाते. हॉटेल गृह सुरुची यांचे मनापासून आभार. कॅम्पाकोला, मातोश्री मेन्सवेअर, प्रतीक एंटरप्राइजेस, शिरीजा टूर्स अँड ट्रॅव्हल्स, मायक्रोस्कॅन फायबर, द वेफल बिस्ट्रो कॅफे, आय थिंक सुजित देशमुख यांचं देते, सागर देशमुख यांचं कॅफे. चांगला प्रयत्न आणि ते व्हाईट बॉल. पहिले षटक इथे चालू आहे. फायनल मॅच सध्या अनुभवत आहेत सर्व क्रीडा रसिक. सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. केटीसी लाईव्ह रिव्ह्यू घेतलाय की नाही? नाही. ओके. 16 धावा आल्यात. प्रतीक देशमुखच्या विरोधात पहिल्यांदा एवढं आक्रमण पाहतोय या संपूर्ण प्रीमियर लीगच्या दरम्यान. आणि ते आक्रमण केले प्रशांत मडवीने. प्रशांत मडवी आणि मयुरेश 4 षटकांचा सामना. कितपत टार्गेट सेट केलं जाणार या ओव्हर मधील तिसरा षटकार. हाय हँडसम बाय प्रशांत मडवी. 6 धावा. संघ का तयार झाला हे प्रेक्षकांना पोहोचवणं आणि या खेळाडूंना पोहोचवणं फार गरजेचं आहे. 11 स्टार हा संघ इकू आत्ताही चांगलाच खेळतोय. रायगड प्रीमियर लीगला त्याने रिटायरमेंट घेतली. इकूने असा संघ बांधला की त्या 11 स्टारमध्ये 11 स्टारच होते आणि त्याच्याकडे 2 ते 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर असायचे, तेही स्टार होते. म्हणजे त्यांना पराभूत करणं
हा एक खूप मोठा म्हणजे शिवधनुष्य पेलल्यासारखा होता. मग त्यावेळी अगदी या पंचकृषीने ठरवलं की कोणता ना कोणता तरी संघ तयार झाला पाहिजे जो 11 स्टारला देखील टक्कर देऊ शकतो. त्यावेळी या पंचकृषीमधून पहिला वहिला हा संघ तयार झाला. मला असं वाटतं या गोष्टीसाठी त्या काढूनसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या की या पंचकृषींनी तो विचार केला की एवढ्या मोठ्या बलाढ्य संघाला आपण देखील पराभूत करू शकतो. म्हणून या सर्व खेळाडूंना सांगणं एकच आहे, अशा पंचकृषीमधून तुम्ही बिलॉंगिंग करताय, या पंचकृषीचं तुम्ही रिप्रेझेंट करताय, हे विसरून चालणार नाही. प्रत्येक गावातील एक एक खेळाडू होता जो चांगला खेळणारा होता. त्याच पंचकृषीची प्रीमियर लीगची स्पर्धा. एक धाव इथं मात्र चोरली जाते. दोन्ही फलंदाज अगदी ताकदीने सध्या मैदानावरती खेळतात. रोहन ठोंबरे आलाय. श्री गणराज स्वामी समर्थ सासगाव या संघाच्या विरोधात सेमीफायनल खेळत असताना याच एंडकडून रोहन ठोंबरेने फक्त 2 धावा दिल्या होत्या. एक विकेट घेतली होती हर्षद हलपतरावची. संपूर्ण टुर्नामेंटमध्ये रोहन ठोंबरेने चांगली गोलंदाजी केली, इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आणि या एंडकडून धावांचा पाऊसच पडलाय आणि अशा कंडिशन्समध्ये हा गोलंदाज धावा कमी देतोय. नक्कीच प्रतिभा संपन्न असा हा गोलंदाज आहे. परंतु समोर आहे लेफ्टी बॅटर प्रशांत मडवी. लेफ्टी वर्सेस लेफ्टी. 23 धावा. फुल टॉस. चौथा षटकार प्रशांत मडवीच्या बॅटमधून. कंप्लीट केलं. 66 धावा त्याने कुठल्या होत्या आणि आता सध्याच्या घडीला 6 बॉल 25 वरती खेळतोय प्रशांत मडवी. फुलटॉस बॉल लोअर फुलटॉस होता. लॉंग ऑनला फिल्डर आहे. चांगलं जजमेंट. फक्त एकच धाव. तितकाच चांगला थ्रो फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये. पहा मैदानाच्या चहूबाजूने प्रेक्षक राजा उपस्थित आहे. या पंचक्रोशीतील बरेचसे प्रेक्षक उपस्थित आहेत. क्रिकेटवरती प्रेम करणारे देखील आणि ज्यांनी क्रिकेट खेळलंय कदाचित ते स्टेजवरती येणार नसतील परंतु ते सध्या मैदानात आहेत. त्यांचंही सहर्ष स्वागत आयोजनकर्त्यांच्या वतीने. 30 धावा. प्रेक्षक तुम्ही पाहता आपल्या स्क्रीनवरती आनंद घेत आहेत या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025च्या फायनल मुकाबल्याचा. खोलात टाकला होता हा चेंडू. लेफ्टीच्या विरोधात रोहन नक्कीच थोडा बॅकफुटला राहिला परंतु रेक्टिफाय करावंच लागेल यातील मात्र सुद्धा शंका नाही. तुम्ही ॲज अ बॉलर एखाद्या टीमला रिप्रेझेंट करताय, तुम्हाला एक चांगला गोलंदाज म्हणून पुढे नावारूपाला यायचंय तर तुम्हाला लेफ्टी रायटी हे जे बॅटर आहेत दोघांच्याही विरोधात तितकीच चांगली कामगिरी करावी लागणार आहे. कारण लेफ्टी बॅटर प्रशांतच्या विरोधात एक षटकार खाल्लाय तो रोहनने. धावा आहेत 31-31. 30 दुसरं षटक. कदाचित 5वा. समोरच्या रस्त्यावरती बॉल पाठवला प्रशांतने. 5वा षटकार या इनिंग मधला. धुलाई करतात ना 3rd डिग्रीमध्ये तशी सध्या धुलाई चालू आहे आणि या षटकाराने स्कोर जाऊन पोहोचलाय 37 वरती. 37. 37 धावा. एकट्या धावा 32 आहेत आणि त्यामध्ये 5 षटकार आहेत ते प्रशांत मडवीचे. जोरदार अपील. जोरदार अपील आणि कदाचित पंच सांगतायत की बॅट इन्व्हॉल्व आहे. नाबाद निर्णय आलेला आहे. पंचांचा निर्णय का नाबाद केले ते त्यांना ठाऊक आणि गोलंदाजाला ते नक्कीच सांगतील. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. फायनल मॅच आणि धावसंख्या 37. 37 धावा. 30. प्रेक्षक तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहताय सगळेजण उपस्थित आहेत. आपल्या 2 व्हीलरवरती बसून मॅचचा आनंद घेत आहेत. काही समोर टेकडी आहे तिथे बसून मात्र आनंद घेत आहेत. समोरचा रस्ता आहे अगदी खोपोलिया पेण खोपोलिया रस्ता. फक्त एवढीच विनंती की रस्त्यावरती गाडी लावू नका. मगाशी दिलेल्या खोपोली पोलीस स्टेशनने सूचना त्यांचं पालन करा.
हेल्मेटचा वापर नक्की करा. वेगानं वेगावरती नियंत्रण ठेवा. आणि खास करून पालकांना विनंती आहे की 18 वर्ष झाल्याशिवाय आपल्या मुलांना टू व्हीलर किंवा फोर व्हीलर काही देऊ नका. 2 ओव्हरमध्ये तब्बल 37 धावा झाल्यात. दिलखुलास फलंदाजी केले. तिसरं षटक सुजित. पाठ टाकलेला लोअर फुलटॉस बॉल वळवलाय तो मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने. प्रशांत दुसऱ्या धावेसाठी तयार नाहीयेत. का तयार हो त्याने? कारण त्याने षटकार मारलेत. 5 षटकार आलेत. 32 धावा. सिंगलने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 38 वरती 38. धावसंख्या फायनल. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीगची स्पर्धा. क्रिकेटचे अनेक रेकॉर्ड आज आपण नक्कीच या मैदानावरती पाहिले. एक अर्धशतक देखील पाहिलं. 3 अर्धशतकं झालीत या स्पर्धेदरम्यान. चांगली गोलंदाजी देखील पाहिली. जिथे सपाटून मार मिळतो गोलंदाजांना तिथे या गोलंदाजांनी या खेळपट्टीवरती फलंदाजांना थांबवलं देखील. मगाचा सेमीफायनलचा सामना किती रोमहर्षक झाला. खाली राहिला चेंडू सुजितचा. सुजित असा हा गोलंदाज आहे या टीमचा की ज्याने धावा वाचवल्यात. विकेट जरी घेतल्या नसल्या तरी सुद्धा सुजितने धावा वाचवल्यात. इकॉनॉमिकल बेसिसवरती गोलंदाजी सुजितने या धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग मध्ये नक्कीच केलेली आहे. हे होम ग्राउंड आहे त्याच्यासाठी. फसवी गोलंदाजी हा ऍक्शन आहे. मस्त उंची आहे या गोलंदाजाकडे. टप्पा अचूक त्याने ठेवलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीन समोर सुजित कसा फसवतोय तो मात्र इथे थोडं फिंगर रोल केले होते या चेंडूवरती. बॉल थोडा बाहेर निघाला. चांगली गोलंदाजी. व्हेरिएशन्स दाखवत असताना सुजित. धावा थांबल्यात 38 वरती. फुलटॉस बॉल चुकी केले. इनिंग मधला 6वा षटकार प्रशांत मडवीच्या बॅटमधून. खेळण्याचा प्रयत्न पहिले फलंदाजांनी केला असता जुन्या क्रिकेटमध्ये तर त्याचं कान पकडून त्याला बाहेर काढला असता. 44 धावा. काय बॅटिंग चालू आहे सध्या. पुन्हा फुल टॉस. गुडघा टेकून बॉल पाठवलाय स्क्वेअर लेगला. सीमारेषा पार. आणि वन साइड हिरो सध्या दिलखुलास फलंदाजी करतोय. आतकरगावचा सुपर ब्लास्ट प्रशांत. 13 चेंडू 44 वैयक्तिक खेळतोय. फुलटॉस बॉल समोर लॉंग ऑफच्या दिशेने. फक्त एकच धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर 51. 51 धावा झाल्यात आणि वैयक्तिक धावा आहेत त्या 14 चेंडू 45. आणि ज्याने सीमारेषेच्या बाहेर झेल घेतलाय त्या प्रेक्षकाला विनंती की आपण मंचावरती या. कॅम्पा कोला कडून तुम्हाला इथे एनर्जी ड्रिंक देण्यात येईल. ज्याने झेल घेतला. सिंगल रन आले. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि धावा आहेत त्या आता 51 17च्या सरासरीने.
पूल केलाय, पूल सक्सेसफुल. षटकार. चुकीला माफी नाही. थँक्यू. आता प्रश्न पडलाय अर्धशतक प्रशांत, कारण 2 चेंडू शिल्लक आहेत. 68 धावा. फटका इथे फसलाय, कदाचित विकेट, आणि ते विकेट मात्र घेतले गोलंदाज रोहित जाधवने. बाद होईल तो मयुरेश. मध्ये जणू काय मॅथ्यू हेडनच खेळत होता. जणू काय मॅथ्यू हेडन, आतकर गावचा सुपरस्टार, ज्याने तब्बल धाबा कुठल्या 15 चेंडूंमध्ये 46. नॉट आउट. लास्ट बॉल वरती 2 धाबा जोडल्या जातील. तुम्ही आपल्या स्क्रीनवरती पाहताय. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. श्री गावदेव प्रसन्न टीमला लक्ष्य टार्गेट 71 धाबांचं, 71. फक्त आता एकच रिक्वेस्ट आहे अजय पिंगळे, खिलाडी वृत्तीनं तुम्ही आतमध्ये चला, कारण हा जो प्रकाश आहे तो आता अंधुक व्हायला सुरुवात झाली. लवकरात लवकर आतमध्ये चला. प्रवीणजी पाटील मराठा वॉरियर्सचे पुरस्कर्ते यांचं इथे आगमन झालंय. आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद सर. तर इथे मी आयोजकांकडून जी नावं आलेत, ज्यांनी या आयोजकांना विशेष असे सहकार्य केले, यांची नावं नक्कीच वाचून दाखवतोय. त्यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आतकरगावचे हेमंतजी पाटील, त्याचबरोबर आतकरगावचे संदीपजी पाटील, होनाडगावचे हेमंत काका देशमुख, त्याचसोबत होनाडचे केतनजी देशमुख, त्यानंतर होनाडचे आशिष देशमुख, संदीप देशमुख, होनाडचे विनोद देशमुख, होनाडचे अक्षय देशमुख, त्यानंतर होनाडचे किरण बोडरे, त्यानंतर होनाडचे अमोल देशमुख,
त्यानंतर सासगावचे अजित देशमुख, चिंचवलीचे प्रकाशदादा पाटील, त्यासोबत प्रसोल केमिकल कंपनी, त्यानंतर बंटीदादा नलावडे, त्यानंतर आडोशीचे अविनाश देशमुख, आडोशीचे समीर देशमुख, त्यानंतर मंगेश पाटील ढेको, त्यानंतर उन्नी अण्णा, दिलीपजी सुखदरे ढेको, किसन पाटील चिंचवली गोहे, ढेकूचे भालचंद्र पाटील, उमेशजी वरगडे, राहुलजी भोईर, जनार्दनजी थोरवे, चिंतामणजी चव्हाण, विशालजी पाटील, मनीषजी खवळे, पांडुरंगजी कदम, त्यानंतर आडोशीचे सचिन देशमुख, ढेकूचे राकेश जळगावकर, चिंचोली गोहेचे गणेशना पाटील, होणारचे विनोद देशमुख, आतकरगावचे नरेंद्रभाई गायकवाड, सारसनचे संजयदादा पाटील, देवणाव्याचे संदेशदादा चौधरी, त्यानंतर देवणाव्याचे मनोज पाटील, संदेश पाटील डोनवत, त्यासोबत सारसनचे नयनदादा शिंदे, ढेकूचे निलेशदादा पाटील, सासगावचे रविदादा गायकवाड, सारसनचे नरेशदादा कर्णुक, रवींद्र कर्णुक, अवधूत भगत, सणी देशमुख टेंबेवाडी, प्रज्ञेश केडेकर सासगाव, निकेश मात्रे, गणेश लबडे, संतोष बडेकर, योगेश गायकवाड, प्रसाद देशमुख, प्रवीण देशमुख, नितीन देशमुख, वैभव देशमुख, त्याचबरोबर आतकरगावचे गणेश पाटील, राकेश शेलार खोपोलीचे, त्यानंतर खोपोलीचे दशरथ पाटील, गजानन पाटील ढेकू, सुनील सुखदरे ढेकू, रमेश पाटील चिंचवली, सुनील पाटील, देवा पाटील, हेमंत पाटील, दिगंबर पाटील, नरेश पाटील ढेकू, प्रणाल लाले अंजरून, अंकित साखरे, बाळू शेलार, गोपाल शेठ, प्रसाद पाटील महड, सनी यादव, देवणावे, प्रवीण काले ढेकू, प्रशांतजी खांडेकर, जॉन्टी दादा तेलंगे, राकेश दादा पाटील ताकाई, राजू गायकवाड सारसन, अतुल दादा पाटील ताकाई, सुनील पाटील ताकाई, जय पाटील चिंचवली, सुधीर बांदल आतकरगाव यांचं विशेष आभार आपल्याला नक्कीच इथे व्यक्त करावं लागेल. बरीच नाव आहेत या 11व्या पर्वाचं, आपण इथे या सर्वांचं इथे आभार व्यक्त करू. अजूनही पाहिले तर बरीच नावं आहेत, ती या ओव्हर नंतर नक्कीच आपण घेऊयात. धन्यवाद धन्यवाद आकाश, ही संपूर्ण जबाबदारी तुम्ही आपल्या खांद्यावरती घेतलीत. सलामीवीर सध्या मैदानात आहेत. 4 ओव्हरमध्ये तब्बल धावा करायचे. 71 धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 ची फायनल मॅच तुम्ही पाहताय. पुढे आला होता बॅटर आणि हा चेंडू मात्र खूपच वाईट टाकलाय. हाताला थोडा झटका मिळतोय, कदाचित असंच गोलंदाज कधी खेळत असताना मी आवर्जून सांगेल की बॉलर असू दे, बॅटर असू दे, फिल्डर असू दे, तुम्ही बॉडी वॉर्म करणं गरजेचं आहे. वॉर्मअप फार महत्त्वाचं आहे. या गोष्टी तुम्ही आता केल्यात तरच पुढे जाऊन तुम्हाला बॉडी चांगली राखली जाईल, हे लक्षात असू द्या. एक धाव फलकावर, फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हर मधून. अजय यांनी प्रयत्न केला परंतु चेंडू अडला नाही. बॉल सीमारेषा पार, चौकार. सुरुवात केली होती प्रशांत मडवीने. त्याच्या इनिंग मध्ये 7 षटकार त्याने मारले. अर्धशतकापासून तो दूर राहिला. 5 धावा धावफलकावर. 71चा पाठलाग करायचे. पुढे आला बॅटर, हे ओळखलं आणि ते पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. प्रशांतने घेतलं विकेट रोहितची. एसपी ग्रुप सारसन, राणा बैल, नितीन धरणे यांच्याकडून सलग 3 षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. यस, श्री गावदेव प्रसन्न सारसन टीमला पारितोषिक. आमचे स्कोरर आदित्य ठोंबरे आणि दिशांत पाटील यांचे देखील मनापासून आभार. खूप त्यांचं योगदान देखील लाभलंय. फलंदाज बाद झाला पैचीच्या स्वरूपात. श्री गावदेव प्रसन्न संघाचा गरज आहे, षटकारांची गरज आहे सारसन टीमला. विजय संपादित करायचे तर आक्रमण करावं लागणार आहे. प्रतीकला, प्रतीकचा फटका फसलाय परंतु क्षेत्र खुलं आहे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. बॉल चाललाय स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध. बॉल सीमारेषा पार, चौकार.
धावा लागणारे श्री गावदेव प्रसन्न सारसन या संघाला, खास करून राकेश पाटीलला. प्रशांत पहिलं षटक टाकतोय, त्याने विकेट घेतले रोहित जाधवची. फायनलची मॅच आहे, कोण जिंकणार, कोण होणार चॅम्पियन. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह, बॉल चाललाय सीमारेषा बाहेर, षटकार. का जवाब पत्थर से नहीं तो चट्टानों से देना पडेगा, कारण समोर लक्ष तेवढे 71 धावांचं. धावफलक 15 झाल्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये जोरदार प्रत्युत्तर हल्ला चढवलाय प्रशांतच्या विरोधात. प्रतीकने देखील वसुली करतो आपल्या धावांची. 3 चेंडू 10 वरती तो खेळतोय. पुन्हा एकदा खोलात टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक पोहोचतोय. पहा हातातून चेंडू निसटला, त्यानंतर चेंडू भेटला, बॅटर पोहोचला, त्यानंतर ॲग्रेशन दाखवतोय. गरजेचं होतं की पहिल्यांदा चेंडू फेकून लगेचच झपकन फेकणं. हे आपल्या ग्रामीण खेळाडूंमध्ये असलेल्या गोष्टी. राकेश पाटील यांच्या प्रत्येक षटकारासाठी मुकेश यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज. नितीनजी धारणे साहेबांचं देखील इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. प्रत्येक आयोगातला नितीन धारणे राहण्यापर्यंत मला 100 रुपये. संतोष बडेकर यांच्याकडून पारितोषिक असेल. प्रत्येक षटकारासाठी राकेशला 200 आणि राणा बैलाचे मालक नितीनजी धारणे यांच्या वतीने सीमारेषेच्या बाहेर जो कोणी झेल घेईल प्रेक्षक त्याच्यासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज. आणि त्याचबरोबर कॅम्पा कोलाचा थंडा देखील आहे. धावा आहेत त्या 16. हा व्हाईट बॉल आलाय. 17 धावा झाल्यात. दुसरं षटक, पहिलं षटक चालू आहे प्रशांतचं. आणखी एक नक्कीच येणार. सीमारेषा पार हा चालला चेंडू. प्रतीकच्या बॅटमधून षटकार. का मॅच लगेच स्टार्ट करा, कारण आता संदीप प्रकाश हवा विरळ होत चाललेली आहे. सायंकाळचं सत्र. काही षटकार केसला राकेश पाटीलने. मला वाटलं प्रतीक आहे, परंतु षटकाराला राकेशच्या बॅटमधून. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा झालेल्या आहेत. 18 बॉल शिल्लक आहेत आणि आता धावा करायचे त्या मात्र 48. 18 चेंडू 48 ची गरज. सामना संपलेला नाहीये. क्रिकेट हा खेळ असाच आहे आणि राकेश पाटील जोपर्यंत आहे तोपर्यंत PPL मध्ये काहीही घडू शकतं. गेल्या वर्षी प्रवीण देशमुख यांनी माझ्या डोक्याला खुराक दिला होता. ते कॉटन बोल्ट का बोलतात, CNB. पहिले बॉलिंग आली पाहिजे, नंतर C आला पाहिजे ना, अल्फाबेटिकली विचार. आता यावर्षी मी त्यांना खुराक देतो जाता जाता की जर का सुपर ओव्हरमध्ये एकच बॉलर चॉईस असतो, मग त्याने पहिलेच जर का 2 बीमर टाकले तर मग करायचं काय. व्हाईट बॉल. धावा संख्या 24. विशाल उतेकर यांच्याकडून देखील सलग 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. हा मगाशी मला पडलेला प्रश्न, कदाचित पंचही माझे ते उत्तर देतील. त्याचा फटका दमदार आहे. NP ढाब्यावरती जाऊन बॉल विसावलाय त्या पत्र्यावरती. षटकार. मॅच बॉल. पैशांचं जे काही गणित आहे ते गणित मी तुम्हाला सांगतो, आयोजक आणि तुमच्यापर्यंत ठेवा. समालोचकाचा पैशाचे अजिबात संबंध नाही आणि मला अजिबात गणित येत नाही. फक्त मला धावा लक्षात राहतात. 500चं मी कधी 5 लाख करेल याचा काही नेम नाही. 30 धावा, 71चं लक्ष, 41 हव्यात. काही दिमागदार फलंदाजी सध्याच्या घडीला प्रतीक देशमुख करतोय. त्याच्या विरोधात आक्रमण झालं, तो व्याजा सहित आता वसूल करताना दिसतोय. चला चेंडू द्या त्वरित. समोरच्या पत्र्यावरती चेंडू. 30 धावा,
71चं लक्ष. प्रेक्षकांनी खचाखच आता क्रीडांगण भरलं. SP मैदान बॅटची कडा घेतली. थोडे खेळाडू मागे होते. हातातून चेंडू दिसटला. एक धाव. राकेश नाही येते यार दुसऱ्या धावेसाठी. फक्त एकच धाव. 31. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट सध्याच्या घडीला चालू आहे. सध्या मैदानात SP या मैदानावरती श्री गावदेव प्रसन्न सारसन आणि त्यांच्या विरोधात देवांश राजे या दोन संघादरम्यान. पहा प्रेक्षकांची गर्दी. आता तो 5 पत्र्यावरती तिकडे चढला. हीच क्रिकेटची क्रेज आहे. 31 धावा. व्हाईट बॉल. कॅमेरामन तो मिळत असेल पहा. इथे या पत्र्यावरती षटकार मारला होता. त्याच्याच गावातील आहे तो. बॉल हवाय. मॅच बॉल हवाय म्हणून तो तिथे पत्र्यावरती चढला. पहा क्रिकेटची क्रेज किती आहे. म्हणूनच क्रिकेटला धर्म मानलं जातं आपल्या देशामध्ये. अरे याने तर पलटी मारली. हा सारसनचा नाहीये. हा तर भलताच निघाला. आता सारसनकर त्याच्या पाठीमागे लागतील कारण त्यांना तो मॅच बॉल हवाय. पहा काय मॅच रंगते सध्याच्या घडीला. पोलीस आहेत मित्रा, असं काय करू नको. 32 धावा. धीम्या गतीने टाकलेला हा चेंडू. कमबॅक केले राजेशने. गती कमी केली होती. क्रिकेटमध्ये याच गोष्टी आकाश की कितीही जलद गतीचं क्रिकेट होऊ दे, डोक्यावरती बर्फ ठेवणारा शांत खेळ करणाराच खेळाडू नेहमी विजयाच्या दिशेने वाटचाल करत असतो. 32 धावा. 1 विकेट. आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. बॅटच्या टो एंडला बॉल लागला आणि विकेट राकेशची. विकेट राकेशची ती राजेशने. पाहिजे तेवढ्या मी महत्वाची विकेट घेतले. पहा आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. बॅटच्या अगदी बॉटम एजला बॉल लागला आणि लॉंग ऑफला चांगला झेल मात्र इथे घेतलाय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानावरती चिंचवलीचा आणखी एक आक्रमक फलंदाज दाखल झाला. अक्षय पाटील. अपेक्षा खूप आहेत फायनलचा हिरो कोण बनेल. परंतु सध्याच्या घडीला प्रत्येक देशमुखकडे तुम्ही त्याच्या चेहऱ्यावरती नजर टाकली, त्याचे हावभाव सांगतायत. या संधी प्रकाशामध्ये देखील दावा करणं कठीण काम आहे, परंतु मी सामना सोडणार नाही. भलं मोठं लक्ष आहे. पुन्हा फ्लाइट दिली. स्वीप करायचं होतं मिड विकेटच्या दरम्यान. हा फटका क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. 1 धाव. अतिश त्या ठिकाणी टीमचा कॅप्टन. एकेरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचला. आता 71चा पाठलाग करत असताना 33 वरती विजयासाठी आता गरज आहे. 13 चेंडू 38 धावांची. हा चेंडू महत्वाचा. एखाद मोठा फटका हवाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. श्री गावदेव प्रसन्न सारसन या टीमला. 33 वरती 2. षटकारांसाठी पारितोषिक आहेत. येतील का षटकार. प्रयत्न करतोय प्रतीक. अपील केली जाते परंतु इथे निर्धाव चेंडू टाकलाय तो गोलंदाजाने. या ओव्हरमध्ये फक्त धावा दिल्या त्या राजेशने 10. 1 विकेट घेतली राकेश पाटीलची. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि आता 2 ओव्हरमध्ये 12 बॉल धावा करायचे त्या मात्र 38.
राहिलो. चला चला लगेचच आपल्या फिल्डिंग पोझिशन वरती चला, कारण आता थोडा अंधार होत चालला. विकेट आली प्रतीक देशमुखची, तो माघारी परतलाय. सामना संपलेला नाहीये, जरी विकेट आली असली तरी सुद्धा. सलग 3 चेंडू निर्धाव टाकले तर राणा बैलाचे मालक नितीनजी धारणे यांच्या वतीने गोलंदाजास 200 रुपयांचं कॅश प्राइज, बरीचशी पारितोषिक आहेत. 34 धावा. अतिशने विकेट घेतले पहिल्याच चेंडूवरती, ती देखील प्रतीकची. नवीन फलंदाज प्रसाद शिंदे, अतकरगाव. आणखी एक विकेट अतिशच्या खात्यामध्ये, नक्कीच कॉटन बोल्ड फलंदाज बाद. सेलिब्रेशन पहा गोलंदाजांकडून, काय सुरुवात केली होती. राकेश, त्याचबरोबरीने रोहित, प्रतीक, आक्रमण जोरदार, परंतु त्यानंतर विकेट. ऑन हॅट्रिक आहे गोलंदाज अतिश. सचिन गाडेच्या सलग 3 षटकारांसाठी पारितोषिक आले, 1000 रुपयांचं पारितोषिक. राहुल भोईर, एक 6 ला 200 रुपये. आणि ते अतिश. सचिन गाडे पहिल्याच बॉल वरती केलं आक्रमण, अतिशच्या विरोधात षटकार. देशमुखला पाहूया. 6 चेंडू, बेघुमाके, उंची तर गाठलेली आहे आणि अंतरही गाठलंय. बॉल चाललाय सीमारेषा पार. बॉल आता विजयासाठी गरज असेल ती 25 धावांची. षटकारासाठी राहुल भोईर यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 2 षटकार आले आणि आता 6 बॉल धावा करायचे, त्या 25. 6 बॉल 25 करायचे विजयासाठी, कंपल्सरी चेसिंग. म्हणूनच अक्षय, मी मगाशी म्हटलं होतं की तुम्ही फायनल साठी तुमचा नियम बदला. टाय झाली तर सुपर ओव्हर, परंतु तुम्ही तुमचा निर्णय तोच ठेवला की कंपल्सरी चेसिंग म्हणजे 6 बॉल 25 धावा कराव्याच लागतील सारसन संघाला. सुयोगच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक वैभव पालगुडतेवार यांच्याकडून. 6 चेंडू, विजयासाठी गरज आहे 25 ची. गोलंदाजीसाठी आला सुयोग फराट, प्रयत्न करतोय. अशक्यचा हा फटका आहे, बॉल कव्हरला, सीमारेषा पार. अक्षय पाटील षटकार खेचतोय. 6 धावा. तेवढ्या मी हा सामना तुम्हाला आवडला असेल तर मी सांगायलाच नको, टाळ्या वाजवा दोन्ही संघांसाठी. पंचक्रोशीतील हे सर्व खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. पंचक्रोशीचा क्रिकेटचा वरचा दर्जा तुम्हाला पाहायला मिळतो. 4 ओव्हर मध्ये 71चं टार्गेट आणि त्याचा पाठलाग करत असताना फलंदाज बाद झाल्यानंतर देखील मधल्या फळीतील फलंदाजांनी हा डाव उचलून ठेवलाय. 52 झाल्यात, 19 करायचे आहेत 5 चेंडूंमध्ये. चांगला चेंडू, यॉर्क लाईनचा बॉल होता, निर्धाव चेंडू येतो. अक्षय पाटील
प्रयत्न तर चालू आहेत त्याचे, कधी टाळ्या सारसनकडून, कधी टाळ्या ताकईकडून. जल्लोष सध्या चालू आहे दोन्ही बाजूनं, पंचक्रोशीमध्ये जल्लोष चालू आहे. 4 बॉल धावा करायचे ते आता 19. हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवरती किमान 3 धावा हव्यात, किमान चौकार हवा आहे तो सारसन टीमला. गोलंदाजी करतो सुयोग पराट. 4 चेंडू 19. खोदून काढला हा चेंडू. 1 धाव तर नक्कीच मिळेल आणि मिसफील्ड देखील झालेली नाहीये. आता मात्र हे अंतर थोडं मोठं झालंय. स्कोर जाऊन पोहोचलाय 52 वरती, 53 वरती आणि आता विजयासाठी 3 चेंडू 18 ची गरज. 3 चेंडू 18, सलग 3 षटकार. आता पारितोषिक लावा बिंदास. थोडं वाटलं तर 1 मिनिट आपण थांबू त्याच्यासाठी. 3 चेंडू 18 ची गरज आहे, सलग 3 षटकार. विजयी कोण होईल? क्रिकेटमध्ये अशा गोष्टी बऱ्याचदा घडलेल्या आहेत. सायंकाळ, संधी प्रकाश, हवा विरळ, ही सगळी कारणं फलंदाज दूरवरती ठेवतात. अशा वेळी 3 चेंडू 18 ची गरज आहे. सुयोग आणि ते निर्धाव चेंडू. रिव्ह्यू घेतलाय थर्ड अंपायर. तिसरे पंच नाही, आता स्क्वेअर लेगचे पंच इथे येतील आणि निर्णय आपल्यापर्यंत सुपूर्द करतील. हा महत्वाचा निर्णय. सुयोगने हा सामना जिंकून दिला. 1000 रुपयांचं पारितोषिक बाला कुडतेवार यांच्या वतीने. परंतु हा चेंडू महत्वाचा आहे. व्हाईट बॉल आला. खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. खरं तर हे क्रीडांगण उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांचं सर्वात मोठं योगदान आहे. अनेक स्पर्धा या क्रीडांगणावरती होत असतात. क्रिकेटला त्यांनी नेहमी प्राधान्य दिलं. युवकांच्या पाठीशी ते उभे राहिलेले आहेत. मी विनंती करतोय माजी नगराध्यक्ष सुनील पाटील साहेबांना की आपण मंचावरती यावं. पाहूया व्हाईट बॉल आहे की नाही. प्रेक्षकांची गर्दी पहा क्रीडांगणावरती. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग यंदा हे 11वं पर्व आहे. 11वं. पुढच्या वर्षी 1 तप कंप्लीट होईल. 12व्या वर्षी ही स्पर्धा तुम्हाला एक वेगळ्याच धाटणीत पाहायला मिळेल. नक्कीच यात तीळ मात्र सुद्धा शंका नाही. तुम्ही युवा खेळाडूंनी नाही केली तर ज्यांनी फाउंड केले ना, कमिटी पंचक्रोशी केले, ते करतील. हा माझा शब्द आहे. इट्स अ बॅटर शफल झाला. फेअर डिलिव्हरी. 2 चेंडू आणि आता विजयासाठी गरज आहे ती 18 धावांची. यस, सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब माजी नगराध्यक्ष खोपोली नगर परिषद. तमाम खेळाडूंसाठी नेहमीच त्यांचं सहकार्य लाभतं. सामाजिक कार्य, समाजसेवा अविरतपणे त्यांच्या वतीने नेहमी चालू असते. सहर्ष स्वागत साहेब आपल्या मंचावरती. फायनल मॅच चालू आहे. प्रयत्न करतोय सचिन, परंतु आता यश मिळणार नाही. कारण 71 धावा चेस डाऊन करत असताना सुरुवातीला आक्रमण जरूर झालं, परंतु मधलं षटक, ज्या षटकामध्ये गोलंदाज राजेशने 10 धावा दिल्या, तिथे हा सामना वळला. मैदानात बिंदासपणे तुम्ही जाऊ शकता, बिंदासपणे जल्लोष करू शकता. डीजे मास्टर आपण रेडी राहा, फक्त पूर्ण चेंडू कंप्लीट होऊ दे. फायनल धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2025 11व्या पर्वाचा विजेता अजय पिंगळे यांचा देवांश राजे हा संघ. अभिनंदन या संघाचं.